हाय फ्रेंड्स, आंब्याचा सीझन चालू आहे आणि आंब्यापासून आपल्याला वेगवेगळे पदार्थ त्यामुळे करता येऊ शकतात. तर मी अशीच आंबा खोबरा वडी आज तुम्हाला करून दाखवणार आहे. यासाठी मी पॅनमध्ये 2 चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये आता 1 बाउल हापूस आंब्याचा रस टाकलेला आहे. तुम्ही कोणताही आंबा घेऊ शकता, पण तो गोड असला पाहिजे. नसेल तर त्याच्यात आधीच साखर टाकून तो छान गोड करून घ्या. तर इथे मी आता तो पॅनमध्ये टाकला आणि कंटिन्युअस त्याला हलवते. थोडं त्याचं मॉइश्चर कमी झालं तर अर्धी बाउल मी इथे मिल्क पावडर टाकलेली आहे. तुम्हाला पहिले गुठळ्या वाटत असतील, पण कंटिन्युअस याला आता आपण हलवून घेऊया आणि त्यामुळे त्याचं तर सॉफ्ट असं मिश्रण तयार होईल. बघा, छान सॉफ्ट झालेलं आहे. आता थोडंसं असं मॉइश्चर पण कमी झालेलं आहे त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये मी 2 बाउलभर डेसिकेटेड कोकोनट म्हणजे खोबरा किस विकतचाच टाकलेला आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही किसून टाकू शकतात किंवा नारळाचं ओलं नारळही टाकू शकता. पण ओलं नारळ टाकलं तर जास्त मॉइश्चर तयार होतं आणि खूप वेळ तुम्हाला हे मिश्रण सुकेपर्यंत हलवत राहावं लागेल. सतत हलवत राहायचं म्हणजे ते खाली लागणार नाही, जळणार नाही, असं हलवत राहायचं आहे. 4-5 वेलच्याची पूड मी इथे टाकलेली आहे आणि तुम्ही बघत असाल पॅनमधनं मिश्रण हे असं सुटं झालेलं आहे, मोकळं झालेलं आहे. आत आपला असा गोळा तयार झाला आहे. असा गोळा जेव्हा तयार होतो त्यावेळेला आपलं बर्फीचं मिश्रण तयार आहे असं समजायचं. आता मी ज्याच्यात वड्या थापायच्या त्याला तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी हे वड्यांचं मिश्रण ओतून घेतलेलं आहे. बघा, स्मूथ करून घेतलेलं आहे. जरासं 2-3 मिनिट वेळ जाऊ द्या आणि त्यानंतरच गरमच याच्यात मी छान अशा वड्या कापून घेतलेल्या आहे. तुम्ही बघत असाल माझा चाकू एकदम क्लीन निघतो आहे, म्हणजे परफेक्ट असं माझ्या वडी किंवा बर्फीचं मिश्रण हे तयार झालेलं आहे. आहा, किती छान दिसतं आहे ना, आणि कलर पण छान आलेला आहे. तुमच्या आंब्याचा रंग जर का नसेल येत तर थोडं त्यात केशर किंवा पिवळा रंग घालू शकता. बघा, किती सुंदर अशी बर्फी तयार झाली आहे. थोडी जाडसर लेअर ठेवा म्हणजे छान दिसते. करून पहा, सोपी आहे, झटपट होते. बाय.